जय भीम जय शिवराय। मी अजित कांबळे, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष। माझ्याबरोबर गिरीश सोनवणे, तसेच माजी फौजी मधुकर मोरे, त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा वाई तालुका अध्यक्ष आनंदा कांबळे, तसेच पृथ्वीराज वायराट। आज प्रांत अधिकारी वाई यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तर या निवेदनाचा विषय असा की मौजे सोनगीरवाडी वाई येथील सर्वे नंबर 8-1 मध्ये सुरू असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हा नियमांना डावलून सुरू केलेला आहे, तो तत्काळ बंद करण्यात यावा। वरील विषयास आपण सर्वांना सांगू इच्छितो की या चॅनलच्या माध्यमातून जो प्रकल्प चालू आहे तो चांगला आहे प्रकल्प, परंतु कोणत्याही नियमांना तो लागू झालेला नाही। याचा अर्थ असा की संबंधित लोकवस्ती जवळ आहे, त्यानंतर नदी त्याच्या शेजारी आहे, आणि हा जर प्रक्रिया प्रकल्प उद्योग जर सुरू झाला किंवा चालू झाला तर याचे होणारे दुष्परिणाम मी तुम्हाला सांगतो की या प्रकल्पामुळे होणारे दुष्परिणाम। हा प्रकल्प कृष्णा नदी पूर नियंत्रण पूर रेषेच्या आत सुरू असून या प्रकल्पाचे पाणी जर नदी प्रवाहात शिरले तर या नदीसाठी असलेल्या सर्व गावांना दूषित पाणी पुरवठा होऊन मनुष्य तसेच प्राण्यांना या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची धोका आहे। म्हणजे जेवढी गावं या नदी क्षेत्रामध्ये येतात, समजा वाईपासून सुरू होऊन सातारापर्यंत थांबणार, या सर्व गावांना हे दूषित पाणी जाणार आहे। त्याचप्रमाणे या प्रकल्पाच्या जवळ बहुसंख्य लोकवस्ती असल्यामुळे शुद्धीकरण प्रकल्प प्रक्रियेदरम्यान दुर्गंधी पसरणार आहे आणि हानिकारक वायूंची निर्मिती होणार आहे, आणि त्यामुळे अशुद्ध हवेमुळे सार्वजनिक आरोग्य बिघडणार आहे। त्या अनुषंगाने एक मोठे जीवितहानी होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही प्रांत अधिकारी वाई यांना निवेदन दिलेलं आहे की संबंधित प्रकल्पचे बांधकाम थांबवावे आणि हा प्रकल्प दुसरीकडे नेण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वाई तालुक्यात एक मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो। जय भीम जय शिवराय जय संविधान।